आदरणीय चंद्रकांत भाऊ खळेकर. आता खरं सांगायचं म्हणजे वांबुरीमध्ये आपली रामकथा झाली त्याला किती वर्ष झालं? आता आपण आदिनाथ भाऊची तारीख पाहिली घरी पहा, त्याला 12 वर्ष झालं. त्याच्या अगोदर एक 2 वर्षाने रामकथा झाली, 14 वर्ष झालं. 14 वर्षाच्या पूर्वी मी चंद्रकांत भाऊंना पाहिलं होतं आणि आजही पाहिलं. तुम्हाला सांगतो, 2 गोष्टींनी माणसं मोठे होतात, मेहनत आणि प्रारब्ध. माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. एकही वाक्य तुम्हाला कीर्तन होईपर्यंत फालतू बोलत नाही. माणूस मोठा कधी होतो महाराज? काही काही माणसं त्याची टिंगलही करतात, आम्ही पाहिले त्यांना. अरे हे म्हणणं तर तुमचा मूर्खपणा आहे. गुजरात मध्ये रेल्वे स्टेशनवर 3 दगड मांडून आईनं चहा करायचा आणि तो चहा रेल्वे मध्ये विकायचा. ती चहा विकणारी मूर्ती आज भारताचा पंतप्रधान. हे खोटं नका ना वाटू देऊ. खोटं नाही महाराज. हे मला माहित आहे, रामायणामध्ये आमच्या सेवेला चंद्रकांत भाऊ होते, चांगला ओळखतो मी. पण मेहनत आणि प्रारब्ध ज्या वेळेला हातामध्ये हात घालतोय त्यावेळेला माणसं मोठे होतात. त्याला जगात कुणी रोखू शकत नाही यांना. आता महत्वाचं बोलायचं, माझ्याकडे लक्ष द्या. मेहनत तुमच्या आमच्या हातात आहे. या बसा. होय, कीर्तनाची लिंक तोडायची नाही. 2 गोष्टींनी माणसं मोठे होतात, मेहनत आणि प्रारब्ध. माझ्याकडे लक्ष द्या. प्रारब्ध आपलं, मेहनत तुमच्या आमच्या हातात आहे. प्रारब्ध कोण सांगा ना उद्याचा दिवस तुमच्या जीवनातला कसा आहे म्हणून. प्रारब्ध नाही कुणी बदलू सांगू शकत महाराज. मला माझी विनंती आहे, प्रारब्ध जर चांगलं जिवंत असावं असं वाटत असेल तर माणसाने नियतीने जगावं लागतं. हे त्याचं उत्तर आहे. मी आदरणीय आमच्या चंद्रकांत भाऊ बद्दल बोलतोय. माणसं कधी मोठे होतात? माणूस सकाळी गंधाचा पटा ओढतो, मंदिरात जाऊन म्हणतो देवा माझं भलं कर. मला वाटतं हे देवाला फसवायचं बोलणे. देव कधी कोणाचं भलं करीत नाही, देव कधी कोणाचं बुरं करीत नाही महाराज. भोगतो ते आपल्या कर्माचे फळ असते. देवा माझं भलं कर, मिळानी माळ खोटं बोलायचं आणि सकाळ संध्याकाळ वात लावताना देवा माझं भलं कर. ए रशियाना, विठाला 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 विठाला. कीर्तन डोके फ्रेश ठेवून माझ्याकडे लक्ष द्या. हे विचार ज्या माणसाने जीवनामध्ये आत्मसात केले वारकरी संप्रदायाचं, त्याचं सोनं झालं महाराज. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही. देव कधी कोणाचं भलं करीत नाही, देव कधी कोणाचं बुरं करीत नाही. भोगतो माणूस त्याच्या कर्माचे फळ. देवा माझं भलं कर म्हणणाऱ्या माणसाला माझा प्रश्न आहे, कधी पाहिला तुम्ही देव? अहो, देव ज्यांच्या सोबत होता, 12 वर्ष द्रौपदीची करंगळी देवाच्या बोटामध्ये होती, वनवास का नाही सुटला? तुम्ही तर चौकाचे पैसे घेऊन 5व्याला मतदान करतात. देवा माझं भलं कर. अण्णा झोपलात का जागेत? विठाला विठाला. नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे चंद्रकांत भाऊ. हे कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगीती नष्टचर्यासी, साह्य केले हरिहारासी, प्रारब्ध कोणासी टळेना, ऐशी प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्ये सर्व,
सांडियला ठाव प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव शरीर संचिता आधीन धर्म राजा हिंडे वन वन कर्मे बुडाला रावण हे दुर्योधना प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळ राजा पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव काम बुद्धीचे हे सुख काम बुद्धीचे हे सुख काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे सुख आयुष्यमानी ते मूर्ख आयुष्यमानी ते मूर्ख ऐसे मानी ते मूर्ख ऐसे मानी ते मूर्ख चंद्राशी लागला कलंक चंद्राशी लागला कलंक चंद्राशी लागला कलंक चंद्राशी लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारब्धे इंद्राशी दुःख प्रारब्धे इंद्राशी दुःख प्रारब्धे इंद्राशी दुःख प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव 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 हे कशामुळे कीर्तनामध्ये विषय निघलाय अभंग नाही आला अजून आपला ज्यांनी हा दरबार भरवला वारकरी संप्रदायाचं एक अधिष्ठान उभं केलं असे आमचे आदरणीय चंद्रकांत भाऊ खळेकर महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे सध्या तुम्हाला माहित नाही इथं बसल्या बसल्या तुम्हाला माहित नसते पण आम्ही ज्या ज्या वेळेला फिरतो त्या वेळेला चंद्रकांत भाऊचे मोठ्या पटावर कीर्तन असतात हे कशाचं प्रतीक आहे मेहनत आणि प्रारब्ध मला याच्याबद्दल बोलायचे आणि स्वप्नात सुद्धा दुःख नाही महाराज माणसाच्या जातीला पण माणसाची नियत खूप साफ पाहिजे घर छोटच असू द्या घर मोठा असावा असं काही नाही दुःख ते कैसे नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी त्याचे वर्म तू आम्हापाशी सुखे राहिलासी प्रेमाची या म्हणून नाही काही चिंता अहो जो सात्विक आणि नियतीने जगणारा माणूस आहे त्याच्या घरात देव राबवतो जिंदगीमध्ये दुःख नाही त्या माणसाला कधी आणि त्याचं प्रतीक म्हणजे आमचे खळेकर भाऊंचा हा सप्ताह त्याचं प्रतीक आहे म्हणून या कार्यक्रमाची सेवा ही आमचे आदरणीय वांबोरीमध्ये ज्यांनी मला पहिल्यांदा आणलं डॉक्टर सुभाष भाऊ पठारे त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली म्हणून तुम्हा भाविकांचं दर्शन घडते प्रत्येक व्यक्ती वांबोरी परिसरातला मला ओळखतो महाराज तोच आहे ढिरी तीच आहे सगळं जागेवर काही फरक जशाला तसा आहे महाराज विठाला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे खूप महत्वाचा आहे माझ्याकडे लक्ष द्या सज्जनाच्या नावाचा जप करा म्हणले महाराज पहिला मुद्दा आहे महाराज आपल्या समोर सज्जन कोण आता एवढी माणसं या मंडप मध्ये बसली सगळ्याच्या कपाळाला अष्टगंध आहे महाराज सगळ्याच्या गळ्यात माळी इथं पण याच्यातला सज्जन कोण कोणचा अष्टगंधावाला सज्जन आहे कुणाचं नाव घेऊ कोण सज्जन
महाराज एवढं सोपं नाही. कीर्तनाकडे माझ्या लक्ष द्या. सज्जन माणूस ओळखणं किती कठीण आहे. एकनाथ महाराजांनी स्वतंत्र अभंग लिहिलाय त्याचा. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. ओ पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन, भूत भविष्य वर्तमान, परित्या साधूचे कळे महिमान. चंद्र अमृत सुखे सेववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा समुद्र तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐशी कैशी आने भेटती ते साधू. एकनाथ महाराजांचा अभंग. एखादा माणूस वाऱ्याला पांघरून घालू शकतो, पण संत ओळखणं त्यापेक्षा कठीण आहे. एखादा माणूस स्वर्गाला शिडी लावून स्वर्ग चढू शकतो, पण संत भेटणं, सज्जन भेटणं त्यापेक्षा दुर्मिळ आहे. एखादा माणूस चंद्राचं अमृत सेवन करू शकतो, एखादा माणूस समुद्रावर उडी टाकून पलीकडे जाऊ शकतो, एखादा माणूस चालत्या सूर्याला धरू शकतो, पण सज्जन ओळखणं त्यापेक्षा कठीण आहे. मला वाटतं माझ्या कीर्तनाकडे तुमचं लक्ष नाही. काय सांगतोय मी? सज्जन ओळखणं किती कठीण आहे. रामायणातला एकच मिनिटाचा दृष्टांत आहे. सूर्य उदयाला दशरथ राजाच्या दरबारामध्ये विश्वामित्र जातात. 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारा महात्मा. आणि राजाला कळालं, धावत आले, गुडघे टिकून साष्टांग चरणावर मस्तक टेकवलं. आणि अयोध्येचा सम्राट राजा दशरथ डबडबल्या डोळ्यांनी हात जोडून मुखातले उच्चार आहेत, महाराज या त्रिभुवनामध्ये माझ्यासारखा पापी माणूस नाही, कारण माझ्या हाताने श्रावण बाळाची हत्या झाली, म्हणून श्रावण बाळाचे मायबाप हातपाय खोडून बिन पाण्याचे मेले. इतका दुराचारी पापी माणूस आहे मी. पण मी इतका पापी असून सुद्धा बिगर बुलाये जब संत घर आए, तो समज लेना पूर्वजों की पुण्य. मी तर पापी आहे, पण न बोलवता माझ्या घरी संत, नक्की माझे पूर्वज पुण्यवान असावेत. महाराज साधू भेटण्यासाठी महाराज अनंत जन्माची पुण्याई लागते. हो, कीर्तन करतो आम्ही. चंद्रकांत भाऊ तुम्ही कीर्तन करता, कोणातरी ओरिजिनल साधूचा स्पर्श झालाय आपल्याला, त्याच्याशिवाय घडत नाही महाराज. या संताचे देणे, या संताचे देणे, या संताचे देणे, या संताचे देणे. कल्पतरुहुनी दुने, कल्पतरुहुनी दुने, कल्पतरुहुनी दुने, कल्पतरुहुनी दुने. परीचा परीस आगाध देणे, चिंतामणी ठेवणा. परिसा परिसा गाद देणे, चिंतामणी ठेवणा. आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. अलिंगने सुख वाटे, अलिंगने सुख वाटे, अलिंगने सुख वाटे, अलिंगने सुख वाटे. माझ्यासारखा फेटा बांधून कीर्तन करणारे सध्या महाराष्ट्रामध्ये 45,000 कीर्तनकार आहेत. 75,000 कीर्तनकार आहेत. 30,000 चुकले होते माझ्याकडून. अशी सावकारकी म्हणले कसं व्हायचे बघा.
फेटा बांधून कीर्तन करणारे 75,000 महाराज आहेत, पण संत असतील याची गॅरंटी कोण देणार? मी निंदा कोणाची करत नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये सोंग घेऊन आले लोक महाराज पैसे कमवायला, आणि संप्रदायाची हानी चालू आहे सध्या. मी रोज कीर्तनामध्ये माझं हे वाक्यच ठराविक आहे. 75,000 कीर्तन जर महाराष्ट्रामध्ये रोज होत असतील, तर एका महाराजाच्या कीर्तनामध्ये एक माणूस सुधरावा अशी माझी इच्छा आहे. नवले अण्णा, तुमचं बारीक लक्ष नाही माझ्याकडे. मी काय बोललो तुम्हाला? एक कीर्तनकार महाराजांनी एका कीर्तनात रोज एक सुधरावा. दादा काय म्हणणे तुमचं? रोज किती सुधारले? $75,000 कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामध्ये. बाया, पोरं, गडी, रात्रीचे कीर्तनकार सगळे आले त्याच्यात. अरे एका कीर्तनात एक सुधरावा महाराज, शोकांती काही. 75,000 लोक सुधरते रोज, पण 75 सुधरत नाहीत, 75 बिघडत. त्याचं कारण, जब हम नहीं सुधरे तो तुम कैसे सुधरे? विठाला विठाला पवित्र तो दी है वाणी पुण्यवंत, पवित्र तो दी है वाणी पुण्यवंत, पवित्र तो दी है वाणी पुण्यवंत, पवित्र तो दी है वाणी पुण्यवंत. पवित्र तोने हाय वाणी पुण्यवंत, पवित्र तोने हाय पुण्यवंत, पवित्र तोने हाय वाणी पुण्यवंत, पवित्र तोने वाणी पुण्यवंत. जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ. दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी. दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. इंद्रायणीच्या काठावर दगडाच्या बालीवर बसून जगद्गुरु तुकोबाराया भजन करायचे, आणि परिस्थिती खूप महाराज हालाक्याची जगद्गुरु तुकोबारायाची. म्हणून नजराना पाठवला तरी जगद्गुरु तुकोबारायांनी डोळ्यानं सुद्धा पाहिला नाही तो. पण एक दिवशी छत्रपती शिवाजी राजांनी ज्या दगडावर बसून तुकोबाराया भजन करतात, त्या दगडावर किशोर भाऊ सोन्याच्या मोहरात थैली मधील ती थैली त्या दगडावर ठेवली. नेहमीप्रमाणे तुकोबाराया आले आणि काही सोन्याच्या मोहरा दगडावर बाहेर सांडलेल्या होत्या, आणि तो प्रसंग पाहिला आणि गरकन तुकोबारायांनी पाठ वळवली, आणि स्वतः छत्रपती शिवरायांनी ती जगद्गुरु तुकोबारायासाठी सोन्याच्या मोहराची पिशवी ठेवली होती, आणि 100 फुटावर उंच झाडावर महाराज बसलेले होते. सज्जनाची व्याख्या सांगतोय. दगडाकड पाठ फिरवली आणि 20-25 फुटावर जाऊन इंद्रायणीकडे तोंड करून भजन सुरू केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी.
त्यावेळेला क्रांती घडली. दगडातून आवाज येतो, दगडातून आवाज येतो, बाबा तुकाराम बाबा, का माझा आविष्कार केला? असं काय चुकले मी? दगड बोलतोय. तुकोबाराया म्हणले, तुला धनाची अभिलाषा आहे, धनाने विटाळलीस, मी तुझं थोबाड पाहू शकत नाही. दगडाला बोलले तुकोबाराया. आणि जर तुझ्यावर बसून मी भगवंताचं भजन करावं अशी तुझी इच्छा असल तर इंद्रायणी मध्ये जाऊन स्नान करून ये, धनाचा विटाळ धुवून टाकून ये. दगड गणगळत गेला इंद्रायणी मध्ये. जड वस्तू आहे, स्नान करून वापस त्या जागेवर येऊन दगड थांबतो आणि नंतर तुकोबाराया तिथं जाऊन भजन करतात. तिथं बसून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज झाडावर रडतात. महाराज रडतात. सरसर खाली उतरले आणि साष्टांग तुकोबारायाच्या पायावर लोटांगण घेतलं. सज्जनाची व्याख्या सांगतोय. इमानदारीने सांगा, तुम्ही माझ्यासारख्या महाराजाला ती थैली दिसली असती तर? हा, सोडली असती का महाराज ती थैली? पण सज्जनाची व्याख्या सांगतोय तुम्हाला. आणि क्रांती घडली. महाराज निस्वार्थ भगवंतावर प्रेम केलं. हे जग पैदा झाल्यापासून जगाचा शेवट होईपर्यंत जेवढे संत जन्माला येतील तेवढे संत एका पारड्यात टाकायचे. आणि कुणब्याचे जगद्गुरु तुकाराम महाराज एका पारड्यात टाकायचे. तेच पारड जड भरत आहे. म्हणून आज अब्जावधी रुपयाचा खर्च चालू आहे जगद्गुरु तुकोबारायाच्या बीजे निमित्त महाराष्ट्रात. विठाला निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ असं सांगितलं जातंय. खळेकर भाऊ की नगर जिल्ह्यात पाथर्डीला भारताच्या पंतप्रधान इंदिराबाई आणि त्या स्टेजवर वामन भाऊ महाराज होते. आणि लेक्चर देणाऱ्यानं लेक्चर दिलं की आता भारताच्या पंतप्रधान इंदिराबाई गहिनीनाथ गडकर वामन भाऊ यांचा हार घालून सत्कार करतील. इंदिरा गांधी हार घेऊन उठल्या. भाऊनी हात जोडले त्या बाईला. आई साहेब, माईच्या पोटातून बाहेर आलो तेवढाच या शरीराला बाईचा स्पर्श आहे, तिथून पुढे या शरीराला बाईचा स्पर्श नाही. म्हातारपणी बाई माणसाचा कशाला हार घालून घेऊ म्हणजे. संत वामन भाऊ महाराज. आम्ही विनोदानं सांगत असतो, आमच्यासारख्या महाराजांनी त्या हारात मनानं मुंडकं खुपशील असतात, सोडलं असतं का ते? म्हणून आम्ही कुठल्याच मापात बसत नाहीत महाराज. पण अशा थोर संताचं जर तुम्ही भजन केलं तर नक्की पदरात पुण्य पडल्याशिवाय राहत नाही. हे अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे,
कीर्तनाच्या नावाचा जप करा, पुण्य पदरात पडल. महाराज, आपण याच्या खूप उलट जीवन जगतो. आपण कधीच सज्जनाचं नाव घेत नाही, भाकरी घरच्या खातो आणि पाप करणाऱ्या माणसाचं दिवसभर भजन करतो आपण. माझी विनंती आहे तुम्हाला, पाप करणारा माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडू नये अशी चाणक्य नीती शिकवते. कारण सापाच्या दातामध्ये विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीमध्ये विष आहे, मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. ती जात एखाद्या माणसाला जर भिडली का महाराज, मूर्ख जात. आणि शास्त्र असं शिकवतंय, माझ्याकडे लक्ष द्या, सोन्यासारखे माणसं आहेत तुम्ही. 4 गोष्टी माणसाचा नाश करतात, हे घरी घेऊन जा. कीर्तनामध्ये काही टिंगल टवाळी नसती, हे घरी नेण्यासारखं बोलतोय मी तुम्हाला. 4 गोष्टी माणसाचं घर जीवन उद्ध्वस्त करतात. नंबर 1 अज्ञानपण, नंबर 2 आळस, नंबर 3 मूर्खाची संगत, नंबर 4 गर्व. या 4 गोष्टी माणसाला संपवून टाकतात. अज्ञानपण, माणसाच्या जन्माला येऊन अज्ञानपणानं जगणं. महाराज, हे कीर्तन म्हशीसाठी रेड्यासाठी नाही, माणसासाठी आहे. नियम माणसासाठी आहेत, जनावरासाठी नाहीत. आज शिकलेल्या लोकांनी भारतीय संस्कृतीचे सगळे नियम पायाखाली तुडवले महाराज. आणि एक सांगू तुम्हाला, नियम पायाखाली तुडवणाऱ्या माणसाच्या घराचे दगड सुद्धा राहणार नाहीत, लक्षात ठेवा. जो माणूस माणसाच्या जातीमध्ये जन्माला येऊन नियमानं जीवन जगल, पिढ्यान पिढ्या त्याचं घर जगल महाराज, पिढ्यान पिढ्या. पूर्वी लग्नामध्ये भेट कुठं होत होती? सीमेवर. रामायणामध्ये वर्णन आहे त्याचं. आता लग्नाची भेट कुठं होती? लग्न होत नाहीत का इकडं? आपा आता कुठं, आता काही काही पुढे शिकलेले पुढच्या कडीला बसलेले म्हणतात काय भेटीचं घ्या लावून. त्या मूर्खाला एवढी अक्कल नाही. हे सगळे नियम जर तोडले तर 20-20, 25-25 वर्षे मुलीला लेकर होत नाही. संस्कार ज्यांनी जगवले त्याच्या घरात आनंद आहे. संस्कार ज्यांनी पायाखाली तुडवले त्याला दुःखच भोगावं लागेल महाराज. संस्काराने मी कशावर बोलतोय? हे 4 गोष्टी माणसाचा नाश करतात. दारू पिणं हे 1 नंबरचं पाप आहे जगामध्ये. आणि इतकं मोठं पाप असून बी जर पेत असेल तर ते अज्ञानपण आहे. जगामध्ये महापाप 5 आहेत, त्याच्यातलं 1 नंबरचं पाप आहे हिंसा. हिंसा म्हणजे खून, खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त आपण आनंदाने चुलीवर शिजवून खाणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार. 3 नंबरचं पाप आहे दारू. झोपताना थोडी घेतली तर काही अडचण नाही, झोपताना घ्यायची. जो सगळ्यात शहाणा आहे का तो झोपताना घेतो, उघडा पडत नाही. इथं तसले शहाणे नाही तर इकडे कशाला येते बिचारी. विठाला 4 नंबरचं पाप आहे. 4 नंबरचं सोन्याची चोरी. सोनं जर चोरीचं सोनं एखाद्या माणसाच्या घरात गेलं का महाराज, त्या घराचा वंशच वाढणार नाही, शास्त्राचा सिद्धांत देतो. आणि 5 नंबरचं महापाप आहे, ह्या चौगाच्या पिशव्या वागविणारी जात आहे का, तो 5वा महापापाचा नमुना.
फुटाण्यावर साक्ष देतो. 5वा महापापाचा नमुना. आणि त्यालाच म्हणतात मूर्ख. मूर्खापासून सावध. मूर्ख माणूस, दृष्टांत आम्ही कधी कधी सांगतो, घडू नाही, पण एक प्रसंग घडला. सकाळी सकाळी कावळा उठला आणि राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला. बिनबोलविता. माणसात बी तसे काही लोक आहेत, सकाळी आंघोळ केली आणि गंधाचा पटा वाढला की बिनबोलविता 4-2 घर घेत ते. हिंदी मध्ये एक अशी म्हण आहे, किशोर भाऊ, मन लावून वाजवितात राव तुम्ही खरंच. आणि सडपातळ माणसाची काम बी नाही. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए. चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. वाह. चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जो बाप लेकराच्या गालाचा मुका घेतो तो बाप त्या लेकराचा सच्चा दुश्मन. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. गड्या माणसासाठी सांगतो, मर्द पुरुषांनी मनातली गोष्ट घरामध्ये बाईला कधी सांगायची नसते. शहाण्या माणसानी मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगायची नाही. आणि हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्यांच्या देखत इथं सांगायचं नाही. विठाला विठाला. मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये. मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ. रामायणामध्ये आता ओघाने आलं म्हणून सांगतो. हनुमंतरायानं लंका जाळली आणि दुसऱ्या दिवशी रावणानं मीटिंग घेतली. अरे एक बंदर आलं त्यानं अख्खा गाव जाळला. आणि उद्या 18 पद्मवान नरसेना घेऊन राम आले तर काय होणी या नगरीचं. बोला. मीटिंग आहे ही, रावणाची मीटिंग आहे. बोला काय करायचे. अर्धे जळालेले होते त्याच्यात. एकामेकाला म्हणायचे रावणाच्या नादाला लागू नका. गाव जाळलेलं म्हणले इथंच आहे अजून, बोलू दे त्याला काय बोलायचे. पण त्या मला महत्वाचं सांगायचे, त्या मीटिंग मध्ये रक्ताचं नातं असलेला बिभीषण होता. तो उठून उभा राहिला. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना. दादा काय करायचंय सांगू. भावार्थ रामायणात नाथ महाराजांनी लिहिलेली ओरिजिनल ओवी आहे. रिगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण. तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. हे रावणाला पटलं नाही. त्याने त्याच्या कमरात लात मारली. तो भाग सोडून द्या. पण मनातली गोष्ट जी ओरिजिनल असेल ती भावाला सांगायला माग कधी ठेवू नये. आणि मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये. त्या मावल्या काय माझ्या दुश्मन नाहीत, पण जन्मजात बाईच्या रक्तामध्ये जन्मजात 8 दोष असतात.
त्या जगामध्ये देव सुद्धा तो दोष काढू शकला नाही, तुम्ही आम्ही कोण. जाऊ द्या, हे कुठून फुटलंय कीर्तन हे. बिन बोलविता कावळा राजहंस पक्षाच्या घरी चहा प्यायला गेला, तिथून फुटलं हे. जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना. आता राजहंस पक्षाचं घर म्हणजे गावातलं आदर्श कुटुंब, निष्ठ्या दुधातला चहा, आणि तो चहा कावळा प्याला आणि जिवाळ्यासाठी तोच बाहेर निघाला कावळा. आणि कावळा कुणाला म्हणते? ज्याच्या घरचा चहा प्याला त्याच घराला नाव ठेवीत बसला चव्हाट्यावर येऊन. ही कावळ्याची अवलाद. मला महत्वाचं सांगायचंय, जाता जाता तो कावळा राजहंस पक्षाला म्हणतो, राजहंस दादा यानं गरीबाच्या घरी चहा प्यायला. माझी विनंती आहे तुम्हाला, हे निमंत्रण मूर्खाचं स्वीकारू नये. स्वीकारलं राजहंस पक्षाने. कावळ्याचं घर म्हणजे झाडावर घरट, आणि त्या घरट्यात राजहंस पक्षी कावळा चहा पाणी चालू. शिकार खेळून थकलेला राजा झाडाखाली आराम करीत होता. कावळ्याने केला ना त्याचा कार्यक्रम वरून. ती कावळ्याची विष्ठा राजाच्या गालावर येऊन पडली. धडपडून राजा उठला, उशाची बंदूक घेतली आणि त्या कावळ्याच्या घरट्यावर भुरकून कावळा उडून गेला आणि गोळी कोणाला लागली. एवढं जरी कळालं ती कीर्तनाचा फायदा होतोय. विठाला धोका चांगल्याच माणसाला आहे हो. पाप करणारी माणसं केव्हा निष्ठून जातील तुम्हाला तपास लागायचा नाही. रक्ताच्या चिळकांड्या. आणि तो राजहंस पक्षी काय राजाच्या मांडीवर येऊन पडला, आणि गोंडस पक्षी पाहून राजाचं अंतकरण भरून आलं. अहो तुम्ही इथं कसे, तुम्ही इथं कसे, या शब्दाचा अर्थ इतका बारका नाही हो. चोले महाराज आता होते ना तुम्ही खळेकर महाराजाकडे कीर्तनाला, आणि नगरला दहाव्या कशी, इथं कसे तुम्ही. इथं जाहीर माफी मागितली महाराज राजहंस पक्षाने. राजेसाहेब क्षमा असू द्या, मूर्खाच्या संगतीने माझं जीवन उद्ध्वस्त झालं, म्हणून सज्जनाचा जप करा. मूर्ख जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडू नका. मी सांगत होतो, 4 गोष्टी माणसाचा विनाश करतात: अज्ञानपण, आळस, गर्व आणि मूर्खाची संगत. म्हणून यापासून सावध, मात्र सज्जनाच्या नावाचा जप करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, तुम्हाला सांगतोय असं नाही, मी स्वतः करतोय. हे अभंगाचं दुसरं मा
माझी वाचा तुटी, फुकट बडबड करीत नाही म्हणले तुकोबा आहे मी स्वतः सज्जनाच्या नावाचा जप करतोय. आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, जो करतो त्यालाच सांगण्याचा अधिकार आहे. जो करत नाही ना महाराज, त्याला सांगण्याचा अधिकार नाही. एक 10 वर्ष झाला असेल, वेल्हा तालुक्यामध्ये माझी रामकथा होती आणि पुण्यामध्ये मोरारजी बापूची रामकथा होती. 50,000 लोक होते आणि 50,000 लोकांमध्ये खालून एका साधकाने एक चिठ्ठी पाठवली बापूकडे. बापून ती चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीवर प्रश्न होता, बापूजी वक्ता कसा असावा. वक्ता बर का महाराज, खूप महत्वाचं. 1.5 तास रामकथा चालली त्याच्यावर, त्या प्रश्नावर. वक्ता कसा असावा, कीर्तनकार कथाकार कसा असावा. याचा अर्थ मी क्षमा मागून बोलतो, मी लय शहाणा आहे अशातला भाग नाही. पण बापून दिलेलं उत्तर इतकं मार्मिक आहे महाराज. ते कीर्तन, आता कुणी म्हणतंय आपल्याला, महाराज आम्हाला कीर्तन शिकायचंय हो. कीर्तन शिकण्याचा विषय नाही, हा फॅट डोक्यातला काढा. 3 मुद्दे सांगितले बापूंनी, त्याच्यातला 1 नंबरचा मुद्दा आहे, जी कीर्तन करणारी व्यक्ती आहे ती अतिशय पवित्र आणि स्वच्छ असावा. खूप त्या व्यक्तीचं जीवन गाईच्या दुधातल्या, गावरान गाईच्या दुधातल्या पवित्र दुधासारखा असावा. नंबर 2, ज्या अभंगाविषयी, ग्रंथाविषयी, ज्ञानोबारायाच्या ओवीविषयी बोलायचे, त्या ओवीवर, त्या अभंगावर, त्या ग्रंथावर बोलणाराचा आत्मविश्वास असावा. कीर्तनकारासाठी येईल. आणि 3रा मुद्दा आहे, ज्यांच्यासाठी कीर्तन करायचे त्यांच्या लेकरा बाळाचं, घराचं कल्याण व्हावा, ही त्या कीर्तनकाराच्या मनात भावना असावा. तो कीर्तनकार. 3च मुद्दे. वक्ता कसा असावा. किशोर भाऊ कीर्तनाला जास्त 1000 ग्रंथ वाचलेत, पण माणसाची मायाच येत नाही महाराज त्याला. भक्ती ज्ञानाविन भक्ती काय येईन मला ते आहे का, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. जिव्हाळान प्रेम पाहिजे. आता आम्ही डॉक्टर साहेबाकडे जेवायला गेलो घरी. त्यांचा बैल आजारानं पडलाय. त्यांच्या दारात बैल आजारानं पडलाय. म्हणलं कस काय, कधीचा बैल आहे काय. त्यांचे मोठे भाऊ आदिनाथ भाऊ वारले, सगळ्याला माहिती. त्या भावावर जेवढं प्रेम आहे महाराज अण्णा, तेवढं त्या बैलावर प्रेम आहे. त्यांनी तिथं उभा राहून सांगितलं, भाऊन घेतलेला बैल आहे, तो जर बैल गेला तर महाराज याच्या 13व्याला मला 5,000 लोक जीव घालायचे का. माझा भाऊ गेला, माझ्या भावाने घेतलेला बैल आहे. याला जिव्हाळा आणि याला प्रेम म्हणतात महाराज. हे पाहिजे की नाही माणसाच्या रक्तामध्ये, पाहिजे नाही. 1,12 गाड्या ज्ञान शिकला असताल तुम्ही, बरं तुमच्या रक्तामध्ये जर कुणावर प्रेम करायची कुवत नसेल तर शिकले काय तुम्ही. काय शिकले महाराज तुम्ही. बैलाजवळ उभा राहून रडले ते, माझे भाऊ गेले, त्यांचा बैल आहे. त्याला म्हणायचं जिव्हाळा आणि प्रेम. कुठं चालली माणुसकी. किती लाख रुपयाचा बंगला आहे महाराज, 80 लाख रुपयाचा बंगला आहे, पण पोरग तोंड बघतय का बापाचं, हा मुद्दा आहे ना. सून सासूचं तोंड बघते का. 0 किंमत आहे त्या बंगल्याची. कोपट बर
पाळसाच्या पानाची झोपडपट्टी बरी बंगल्यापेक्षा. बंगल्यात राहणारी माणसं जर एकमेकावर प्रेम करत नसतील तर त्या बंगल्याची किंमत 0 पॉइंट आहे. मेघे माझी वाचा तुटी तुकोबाराय म्हणले सज्जनाच्या नावाचा जप करा. सांगत नाही म्हणले मी करतोय. जो करतो त्याला सांगण्याचा अधिकार आहे. विठाला आणि तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आजही 2 तास काकडा भजन करतो मी. आजही वारकरी संप्रदायातला सगळ्यात गोड कार्यक्रम जर कोणता असेल तर काकडा आहे. देश व्यसनो हे माझा सहज फिरत आलो. देश व्यसन हे माझा सहज फिरत आलो. करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. कोटी स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलीलो. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलीलो. परदेशी नाही कोणी अंदा पांगुळ झालो. परदेशी नाही कोणी अंदा पांगुळ झालो. आता माझी खरी चिंता दान देई भगवंता. पाठीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता. माझी करी चिंता दान देई भगवंता. कोटी कोटी नाही कोणी निर्वी सज्जन संता. लाभ आहे भजन. लाभाच्या विरोधात शब्द आहे हानी. बघा कीर्तन कशासाठी ऐकायचंय, परमार्थ कशासाठी करायचा आहे, त्याचं उत्तर आहे 6 गोष्टी माणसाच्या हातामध्ये नाहीत. जन्म आणि मरण, यश आणि अपयश, हानी आणि लाभ. 6 बातें विधि के आते. जन्म आणि मरण. मरण तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. जाता जाता माझी विनंती आहे, सगळं विसरा पण स्वतःच मरण विसरू नका. मरण ज्यांनी डोळ्यामध्ये ठेवलंय ना तो माणूस रस्ता चुकून जगत नाही. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन में गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जय हो जय हो. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. पड़ेगा पड़ेगा.
आहे मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. प्रत्येकाची पत्नी घरातली घरात मिट्टू आणि गोड बोलती. लग्न झाले नाही का तुमचे? झाले? शेजेची कामीन. ही शेजेची कामीन म्हणजे कोण आली? आमच्या आदरणीय चंद्रकांत भाऊनी सांगितलं. चोले महाराज 50 मेसेज आले लोकांचे. आज चोले महाराजाला भारूड म्हणायला हवा. 50 मेसेज. एकनाथ महाराजांनी सांगितलं कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील प्रेम, पण तिची टक्केवारी जलशा गाईसारखी होईल. म्हणून प्रत्येक स्त्रीला वैदिनीच्या भारुडातून एकनाथ महाराजांनी संदेश पाठवला. अनेक माध्यम समाजाचे प्रबोधन करण्यासाठी संतांनी वापरले. त्यामध्ये एकनाथ महाराजांनी भारूड हे माध्यम समाजासाठी वापरले. वैदिनीचं भारूड आहे. ए मावशे, सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय, केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे, केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे, काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला, आयुष्य मागे धन्याला, जसं जपाव काळ्या मन्याला तसं जपाव घर धन्याला, तसं जपाव घर धन्याला. घे गे माय, घे गे माय, केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे, केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे, आठवा भरून तोंडाला तुझ्या बबीला माझा झुबा घे, हौसाय तुझ्या ताईला जायचं काजळ घे, घे गे माय, हे बाबड्याची आय, हे पिंट्याची माय, हे सारी फणी घे माय ना सारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे, एका जनार्दनी नाथाचं भारूड हरी नाम तू मुखान घे, एका जनार्दनी नाथाचं भारूड हरी नाम तू मुखान घे, हरी नाम तू मुखान घे, हे माय, हे पिंट्याची आय, केसारी फणी घे माय ना केसारी फणी घे माय ना काळी पुवत मनी घे, वा वा. ए मावशे, 16 सोमवार धरी ती दगडाच्या महादेवावर गुडघ्या इतका बेलाचा ढीक घालती. 16 सोमवारावाली आणि महिना महिना नवऱ्याचं बनेल धुत नाही. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है सब लोग, इस दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. स्वतःच मरण माणसाने कधी विसरू नये.
तुम्हाला सांगू, कधी मांडगुळ करायची राची नाही. रोग स्वतःचा आणि मरण स्वतःच या जगात बी कुणी टाळू शकत नाही. जरा मरण यातून सुटला, जरा म्हणजे रोग, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. म्हणून भजन हा जगातला लाभ आहे. मेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. एवढंच नाही, विश्रांती, आनंद, सुख, समाधान या सगळ्या गोष्टी एकच आहेत. या कुठं असतील? विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा विश्रांतीचा ठावा, विश्रांतीचा ठावा, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव, वाचा तोटे, वाचा तोटे, माझी वाटा तुटी, 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 माझी वाटा तुटी. हात वरी घ्या थोडा, म्हणजे आवटाळा निघेल. घ्या, कोपरात लवू देऊ नका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय हो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
देव तुकाराम विठाला त्या फुलामध्ये कनी मुठ मुंग्या ठेवायला पाहिजे. त्याच्याशिवाय महाराजाची कार्यक्रम कळत नाही. विठाला विठाला विश्रांती सुख समाधान. जर कोणत्या किती वाजले महाराज? 10-1 मिनिट सरू का पुढं? नाही, लोकांना जेवायचे. विश्रांती सुख समाधान आनंद माणसाच्या जीवनामध्ये असावा असं वाटत असेल महाराज, जगामध्ये एकच ठिकाण आहे, ते संताचं सानिध्य आहे फक्त. कितीही दुःख असू द्या. तुम्हाला सांगू, माझ्याकडे लक्ष द्या इकडे. चंद्रकांत भाऊ ते ठेवा खिशात. माझ्याकडे लक्ष द्या. काय झालं, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यात 172 एकर शेती आहे. संत भगवान बाबाजी एकच तुकडा आहे. राजा हरिश्चंद्र मंदिर आहे तिथं. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान गडावून बाबाची दिंडी 3 दिवस पायी तिथं जायची. बीडच्या पूर्वेला नागापूर नावाचं माळी समाजाचं गाव. ज्या घरी भगवान बाबाचं जेवण सकाळी 6 वाजता 12 वर्षाचा एकुलता एक मुलगा, गॅस्ट्रोची बिमारी, उलटी संडास, प्राण गेला. अर्ध्या तासात एकुलता एक 12 वर्षाचा मुलगा मरण पावला. 200 एकर शेतीचा मालक, एकच पोरग म्हातारपणी झालत. भगवान बाबाचं जेवण स्वयंपाक चालू आहे. त्या मुलाचं प्रेत मांडीवर घेऊन माय रडती. काय दुःख त्या आई वडिलाला, काय दुःख महाराज, आतोनात. पण इतकं दुःख असून संतावर किती निष्ठा. नवरा बायको एकमेकाला म्हणतात, गेलं पोटचं लेकरू, पुन्हा येणार नाही. पण संत भगवान बाबाला ही घटना जर आपल्या घरातली कळाली तर आज संत आपल्या घरी जेवणार नाही. उंबऱ्याच्या बाहेर ही घटना बाहेर जाता कामा नये. नवरा बायकोनी विचार केला. घडलेलं सांगतोय नारदाच्या गादीवर, जोक नाही हा. पोटचं लेकरू मेलेलं महाराज कपड्यामध्ये गुंडाळलं आणि घरात एका रूम मध्ये लेकराचं प्रेत ठेवलं आणि त्या घराला कुलूप ठोकलं. फक्त नवरा बायकोला माहित स्वतःच मुलगा मेलेला. ठरल्याप्रमाणे संत भगवान बाबाचा लवाजमा आला. जेवायला पंक्ती बसल्या, ताट वाढले. संताला सांगायची काय गरज आहे. बाईचा चेहरा पाहिल्यावर बाबा म्हणले, आई तुझं गोरो गोमट लेकरू मध्ये मध्ये वाढायला असते, कुठे तुझं बाळ. कसा आईला हुंदका मायला असन महाराज. एकाएकी हुंदका बाहेर पडला. बाबा उलटी संडास झाली माझ्या लेकराला सकाळी 5 वाजता. 6 वाजेपर्यंत जगलं माझं लेकरू, प्राण गेला, वारलं. माझा सुदाम नावाचा मुलगा वारला.
अंतविधी केला नाही बाबा, लेकराला कपड्यात गुंडाळून त्याचं प्रेत घरामध्ये ठेवलंय. फक्त संत तुम्ही माझ्या घरी आज जेवणार नाही हे कळू नये कोणाला, म्हणून लेकराचं प्रेत घरात आहे बाबा. संत भगवान बाबांनी ताटाजवळचा पाण्याचा तांब्या उचलला. बाई घर उघडते, घर उघडलं, लेकराच्या अंगावरचा कपडा काढला आणि पाणी घेऊन संत भगवान बाबांनी त्या लेकराच्या अंगावर शिंपडलं. उठ सुदाम, किती वेळ झोपतो तू, उठ. झोपेतून माणूस उठावा असा मेलेला मुलगा उठला, गुडघे टेकून संत भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाला. उद्या सकाळी जा तुम्ही, ही जर गोष्ट खोटी निघली ना, तुम्ही म्हणाल ते चॅलेंज निघली. मेलेला माणूस जिवंत करून त्याच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानोबारायांनी. इतका चांगुलपणा आपल्या रक्तात ती आपण जिवंत असून उघडली नाही. क्रांती आहे संताची. म्हणून कितीही दुःख असेल तुमच्या जीवनात, त्याला दुरुस्त करायची ताकद फक्त संताकडे. पण पुढे शब्द वापरलाय भाव. भावना तुमची चांगली असली तर. दोन प्रमाण इतके सुंदर आहे. नामा म्हणे देवा, चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. किंवा एकनाथ महाराजाचं गोड प्रमाण आहे. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, विश्रांतीचे स्थान संताचे माहेर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. ते या भूमीवर अलंकापूर, ते या भूमीवर अलंकापूर, तय ठाई माझ्या जीविता ठेवा, तय ठाई माझ्या जीविता ठेवा. ते या भूमीवर अलंकापूर, त्या भूमीवर अलंकापूर, जीविता ठेवा, तय ठाई माझ्या. जीविता ठेवा. अतिशय गोड प्रमाणे. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर, तय ठाई माझ्या जीविता ठेवा. नमीन ज्ञान देवा जावनिया, तय ठाई माझ्या जीविता ठेवा. म्हणून विश्रांती संताच्या सानिध्यात आहे. अनंत जन्मातलं पाप नष्ट करायची ताकद सुद्धा संताच्या नावात आहे. या अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे पापे तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. वाह. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे. माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे
माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ महालाभ फुकासाठी महालाभ 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 फुकासाठी फुकासाठी राम हे फुकासाठी महालाभ 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 ए महालाभ महालाभ ए महालाभ फुकासाठी निघे माझी वाचा तुटे निघे माझी वाचा तुटे निघे माझी वाचा तुटे निघे वाचा तुटे वाचा तुटे ही कीर्तनकार मंडळीच आहे महाराज. किशोर भाऊ वाजवितेत म्हणजे ते आता कीर्तन करते ही मंडळी. आणि पहिले कीर्तनकार जे होते त्यांचे टाळकरी कीर्तनकारच असायचे. गाथेची गाथे पाठ असायचे महाराज. होऊन गेले आमच्या भागामध्ये नागोराव स्वामी, 2 व्यक्ती. महाराज त्यांना कमी पडायचे शब्दागणित प्रमाण. आणि टाळकऱ्यांनी रोज एक अभंग पाठ करावा लागत. आजही आम्ही एक अभंग पाठ करतो. नाटाचे 61 अभंग येत. वारकरी संप्रदायात त्याच्यासारखा खजिनाच नाही. टाळकऱ्याला एक पाठ नसून आहे किती दुर्दैव. केवढा मोठा खजिना आहे. महाराज मंडळी तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे साहेबाचे वडील हजर आहेत कुठे. आणि आता डबल एक चिठ्ठी आली मला. कीर्तन आता डबल चालू करावं लागतंय. आहे त्या माझ्या मुद्द्यामध्ये आहे हा मुद्दा. पण ते गाथ्याचा अभंग नाही, गाणं आहे माझं. असं आता इंदुरीकर बाबा काही म्हणतात, आपल्याला गाणं म्हणाय काय गोड.
तुका म्हणे पापे जाती संताची या जेपे. चाणक्य नीतीमध्ये 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितले. दरिद्रीचा नाश कष्ट करा, पापाचा नाश जप करा, भांडण कोणासोबत होऊ नये मौन पाळा, जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. आता जाग कधी राहा? बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? तारुण्यात. म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. शंभरच्या स्पीडनं माणूस पळत आला आणि 5 फुटावर आल्यावर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली. त्याची स्पीड कितीची? बोला ने, स्पीड कितीची? आणि 5 फुटावर आल्यावर विहीर दिसली त्याला. 100ची स्पीड 5 फुटावरची विहीर रोखू शकतो का तो? कुठे जाणार तो? तसला म्हातारपणातला अष्टगंध. म्हणून तारुण्यामध्ये माझी आहे महाराज, तारुण्यात माझी आहे. माझं आता 53 वर्षाचं वय, करेक्ट 40 वर्ष झालं मी पार मारतात. पण 50च्या पुढे गेलो बेकार आहे महाराज, खरंच बेकार आहे. पण मला मोठं नवल वाटतं महाराज. छत्रपती शिवाजी राजापेक्षा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत जिजामातेला, द्यावे तेवढे. ते आता नवीन गाणं पाहे पण मला इतकं आवडतंय. हे माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आई आली या फळाला, तो हा बापाचाही बाप वाघ शिवबा जन्मला. खरंच महाराज, एका माणसाच्या कपाळाला गण दिसला नसता इथं, छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्षे जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्या कुपाट्यात, काळकुट्टा अंधारात, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. वयाच्या 16व्या वर्षी. लहानपणी गाणं शिकलो होतो मी. 16 वर्षाचा रपठा शिवाजी लढलाय मोगलासी, आज कालचा रपठा दडतोय बायकोच्या बगला पाशी. कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला धारा, जग उलटच झालं ऐका जगाची तारा. झालं खऱ्याचं खोटर न्याय जगातून पळाला, चोर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला. कालिदास म्हणे दुनिया बिघडली, वाचेव रे ईश्वरा, जग उलटच झालं ऐका जगाची तारा. ज्ञानेश्वर माऊली.